पाहूयात शेतकरी कर्जमाफीच्या श्रेयावरून आता कलगीतुरा रंगताना दिसतोय। राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यामध्ये नवा राजकीय वाद आता उफाळून आलाय। शेतकरी कर्जमाफीच्या श्रेयावरून विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांच्यामध्ये राजकीय वाद आता चांगलाच रंगताना दिसतोय। कर्जमाफीचे सर्व श्रेय महायुती सरकारचं असून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा सत्कार झाला पाहिजे असं राम शिंदे यांनी म्हटलंय। तर स्वतःचं कौतुक करून घेण्यापेक्षा प्रत्यक्ष शब्द पाळणाऱ्या सरकारचंच हे श्रेय असल्याचं राम शिंदे म्हणाले। या टीकेला प्रत्युत्तर देताना कर्जत जामखेडच्या जनतेनं प्रेमानं केलेला सत्कार स्वीकारला। राम शिंदेंचा कुणी सत्कार करत नसल्यानं त्यांच्या पोटामध्ये दुःख होतंय असं रोहित पवारांनी म्हटलंय। जर कोणाला मी कर्जमाफी केली असं जर वाटत असेल आणि सत्कार करावा असं वाटत असेल तर मला वाटतं असा जर सत्कार शिवाजी पार्कवर जर झाला असता महाराष्ट्र राज्याच्या वतीनं तर मग ते श्रेय त्यांचं होतं असं म्हणायला हरकत नाही। परंतु कर्जमाफीचं श्रेय पूर्ण हे महायुती सरकारचं आहे। सरकारने दिलेला शब्द पाळलेला आहे। शेतकऱ्यांचं आंदोलन मोठ्या प्रमाणात केलं होतं तेव्हा सगळेच लोक त्यांच्यापासून सगळे आम्हाला नोटंकी वगैरे बोलायला लागत होते। मुख्यमंत्री म्हणाले होते की जे काही आंदोलन चालू आहे त्याला कुठेच काय फायदा होणार नाही, कारण 55 लाख शेतकऱ्यांचा कर्जमाफी आम्ही तिथे केलेली आहे। पण नंतर त्यांना सुद्धा मान्य करावे लागले की 65 शेतकऱ्यांवर अन्याय त्या ठिकाणी होणार होता आणि मग आपण सगळ्यांनी मिळून शेतकऱ्यांनी जे आंदोलन केलं, आवाज उठवला, त्याला यश आलं आणि मग या सरकारला या शेतकऱ्याच्या रोषासमोर आणि आंदोलनासमोर झुकावं लागलं। हे कुठेतरी त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे।